तरी स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर इथे बघू शकतो तुम्ही धाग्याचं आहे ना पूर्ण हे झालं होतं, त्याच्यामुळं म्हणलं ते नीट करून ठेवावं, कारण नवीन धागे आणले होते ना, ते पण मला बॉक्समध्ये ठेवायचे होते, पण ते बॉक्स पूर्ण मेसी झालं होतं. कारण कसं घेतलं की ठेव, परत तसं घेतलं की ठेव, आणि कमी झाले की धागे कमी कमी होत गेले की ते असे वाकडे तिकडे कुठे पण पडतात. आणि आता मोठे हे धागे ना नारंगावरून आणले होते, पण आता नारंगावला जायला कधी टाईम भेटतो काय माहिती. त्याच्यामुळे इथून जेव्हा आता जे गरजेचे आहेत ना तेवढेच घेऊन आले. त्याच्यामुळे आता ते नीट व्यवस्थित करून ठेवायचे ते. आणि हे मोठे बरे पडतात, म्हणजे मोठे धागे असणार ते बरे पडतात. मग कारण कसं एक जरी असली ना तर त्याच्यामध्ये भरपूर असे ब्लाऊज शिवून होतात. आणि हे छोटे छोटे ना याच्यामध्ये एक ब्लाऊज म्हणजे एका याच्यामध्ये एक ब्लाऊज होतो, पण 2 ब्लाऊज शिवायचे 3 लागतात धागे, म्हणजे 2-3 असे धागेचे हे लागतात. शिवाय तर आता बघा, आता व्यवस्थित सगळं ठेवले तर आता कसं दिसते जरा, पण आता हे किती दिवस राहतं मला नाही माहिती. कारण कसं घेतलं की आपण कितीही असं घाईमध्ये असलं ना, काही काम वगैरे करायचं असलं ना, शेतात जायचं असेल तर पटकन घेतो, पटकन ठेवतो. त्याच्यामुळे मग एकदम गडबडीमध्ये ते होऊन जातं. तर इथे त्यानंतर ब्लाऊज वगैरे कटिंग करायला बसली होती. तर आता हे एवढे घेतलेत खाली, मी एवढी कटिंग करायची होती मला. ही अस्तर वगैरे होती, अस्तर पण आता इथं इमर्जन्सीमध्ये मी आणली होती, नाही तर नारंगावरून आणत असते, पण आता इथं इमर्जन्सीमधून इथून आणली होती. आता बघून नारंगावला गेल्याच्यानंतर तेव्हा घेऊन येईल मी नारंगावरून. मी मला घेऊन उद्या येणार आहे बबी. अगं उद्या येणार आहे. इकडे शेंगदाण्याचं बेसन आहे, कोथिंबीरची वडी, भात, बाजरीची भाकरी, आणि सकाळची हे शिमला मिरची सुक्की आणि वरण आहे. तर आता वडे केले होते, त्याच्यामुळे म्हणलं काही नको करायला पातळ भाजी, पण मग शेंगदाण्याचं बेसन केलं थोडं, कारण भाकरी सांडलं माझ्याकडनं थोडंसं. तर म्हणलं भाकरीसोबत होईल, कारण वरण भातासोबत, आणि मग भाकरीसोबत नुसतं सुक्कं जमणार नाही. आम्हाला जमतं, आम्हाला दोघी सासूनांना जमतं, सुक्कं भाकरीसोबत असलं तरी बाजरीच्या भाकरीसोबत तरी आम्हाला दोघी सासूना जमतं. पण माझ्या मिस्टरांना जमत नाही भाकरीसोबत असं सुक्कं खायला, कारण वरण होतं भातावर, त्याच्यामुळे म्हटलं भाजी नको काही करायला. तर नंतर लक्षात झालं, परत मग म्हणतील भाकरीसोबत सुकं ते खाणार नाही, नुसते वड्या खाणार नाहीत. त्यामुळे मग शेंगदाण्याचं बेसन पण केलं. तर असा मेनू आहे आज संध्याकाळचा आमच्याकडे जेवायला.